आईच्या हातच्या जेवणाची चव म्हणजे ना काही स्वर्गसुखच असतं आणि ह्याची चव किंवा हा आनंद मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील आपल्याला मिळत नाही आणि ही चव देखील आपल्याला चाखण्यास मिळत नाही. तर तुम्हाला देखील तुमच्या आईचा कोणता पदार्थ खूप जास्त आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी खास माझ्या आईने माझ्यासाठी स्वतः बनवली होती. तर लिंक खाली छोट्या त्रिकोणावर तुम्हाला मिळून जाईल. तर मी काय केलं म्हणजेच माझ्या आईने काय केलं की 1 किलो चिकनसाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं, कढीपत्ता, कांद्याची फोडणी दिली, आलं लसणाची पेस्ट घातली, टोमॅटो घातला, छान परतवून घेतला. यामध्ये हळद, मीठ, मसाला, धने जिऱ्याची पावडर घालून छान परतवून घेतलं. चिकन घातलं. चिकन वाफलते तोपर्यंत एक मोठा नारळ खवून घेतला. यामध्ये धने जिऱ्याची पावडर, मिरची पावडर आणि कोथिंबीर घालून हे छान नारळामध्ये व्यवस्थित मिक्स केलं. हे नारळाचं मिक्सर चिकनमध्ये घातलं, हलवून घेतलं आणि छान वाफ काढली आणि चमचमीत असं ओल्या नारळातलं सुक्कं चिकन तयार आहे. आम्ही तर खूप एन्जॉय केला. तुम्ही देखील एन्जॉय करा.